कराडमध्ये रास्ता रोको आंदोलन, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. काही काळ वाहतूकही रोखून धरण्यात आली. पाहूया हा रिपोर्ट. दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी काही काळ रस्त्यावर वाहतूक रोखून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या विरोधात तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक जंतर मंतर येथे उपोषण करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच कराडमध्ये हे आंदोलन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शेतकरी संघटनांनी सरकारवर जोरदार टीका करत सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक बदल करावेत आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. जे गेल्या 20 दिवसापासून भारताचे शिक्षण नायक सोनम वांगचुक हे गेले 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनात व त्यांना पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांनी मिळून आम्ही आज सरकारचा निषेधार्थ या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे. आता एवढंच सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, शिक्षण व्यवस्थेत मोठा बदलाव करावा. यासाठी या सर्व मागण्या जर लवकर मान्य झाल्या नाहीत तर याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होणार आहे. सरकारने या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढावा एवढंच या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देत आहे. दिल्लीमध्ये ॲडव्होकेट भाई समीर देसाई, शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष. सोनम वांगचुक आज 19 दिवस झालं उपोषणाला दिल्लीला बसलेले आहेत. ते का बसलेले आहेत ते लोकांना समजलं तर ते बरं होईल. ते अशासाठी बसलेले, ते पेट्रोलला दर कमी होईना म्हणून बसलेले नाहीत. ते अदानी अंबानीनं ब्रिजची कामं करतोय म्हणून ते बसलेले नाहीत. शेतमालाला दर मिळत नाही म्हणून ते बसलेले नाहीत. साखरेला भाव मिळत नाही म्हणून ते बसलेले नाहीत. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की झालेली आहे म्हणून ते बसलेले नाहीत. तर ते का बसलेले आहेत तर येणारी पिढी जी नीटची परीक्षांचा त्यांचा पेपर फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, 17 विद्यार्थ्यांनी जो आत्महत्या केलेली आहे त्यांच्या समर्थनार्थ बसलेले आहेत. आज जर नीट सारखा पेपर फुटत असेल तर ह्या देशाची खूप मोठी नाचक्की आहे. धर्मेंद्र प्रधान सारख्या एका क्षुल्लक माणसाचा जो भारताचा शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनाम्यासाठी बसलेले आहेत. सोनम वांगचुक हा काही साधा माणूस नाहीये. ते भारताचे मोठा इनोव्हेशन माणूस, सायंटिस्ट माणूस आहे. त्यांनी मोठमोठं सायंटिस्ट केलेलं आहे. भारताच्या मिलिटरीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी जो टेंट बनवलेला आहे त्यावर भारतातली मिलिटरी काश्मीरमध्ये आपली चालती. तर अशा ह्या सोनम वांगचुकसाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व पक्ष मिळून आज रास्ता रोको केलेला आहे आणि लवकरात लवकर याचा तोडगा निघावा ही आमची मागणी आहे. शेतकरी कामगार पक्षाचं दिल्लीमध्ये एकही अन्नाचा न कण खाता जे सोनम वांगचुक आमचे मित्र आज 20 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. पण या सरकारला लाज वाटत नाही म्हणून आम्ही 2 टाइम अन्न बनवणारे शेतकरी संघटनेचे, सर्व शेतकरी संघटनेचे, बळीराजा असतील, रासप असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, सगळ्यांनी आज कराडमध्ये आज ज्या ठिकाणी गांधीजींचा या ठिकाणी पुतळा आहे, ज्या गांधीजींना बघितल्यावर देशातल्या सर्व जवानांचं, मुलांचं रक्त सळसळतं त्या ठिकाणी आम्ही आलोय. पण या सरकारचं रक्त काय सळसळ झालं? त्या सरकारचं रक्त अदानीचं आणि अंबानीचं आहे. ते फक्त ठेकेदारांचा रस्ता करण्यात व्यस्त आहेत. पण या युवकांना
शिक्षणाचं झालेलं धोरण ते धोरण बघत नाहीत. युवकांना रोजगार नाही, शाळेच्या मुलांना बोगस शिक्षण चालू आहे, ते पेपर फुटीचं प्रकरण दाबलं गेलंय. म्हणून आम्ही या ठिकाणी सोनम वांगचूक यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले आणि आज या गांधीजींच्या पुतळ्यासमोर यशवंतराव चव्हाणांच्या गावातून क्रांतिसिंह नाना पाटलाच्या भूमीतून ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही. ही फक्त सॅम्पल आहे. आम्ही फक्त या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तात्पुरता आज एक दिवस केलेला आहे. पण आम्ही गनिमी कायद्याने उद्यापासून पाहिजे तिथं रस्ता रोको बिन सांगता करणार आणि महाराष्ट्रात पेट्रोल राहणार नाही. हा बळीराजा संघटनेचा इशारा आहे.